एकदा का माणसाला स्वतःची ओळख पटली की एकटेपणा जाणवत नाही. आणि हाच एकटेपणा संपवण्यासाठी स्वतःला ओळखायला शिकावं माणसानं. म्हणजे तू पिया. माझी तुझ्याने आपल्या प्रेमाची शेवटची आठवण म्हणजे हे झाड. वर्षापूर्वी 10वी झाली, हे गाव सुटलं आणि माझी शाळा संपली. शाळा संपली नाहीये विशू, आत्ता कुठे शाळा सुरू झाली आहे.
येत असलं ना तरी त्याचा त्रास मला होतोय. काहीतरीच असतं तुझं. जा तुझ्या जागेवर जाऊन बस, कोणतरी बघायला आपल्याला. नुसता पाहतच राहणार आहेस की बोलणार पण आहेस काही? बोलायचं तर खूप काही आहे, पण आधी डोळे भरून पाहून घेतोय. एवढंच जर का डोळे भरून पाहायचं असतं ना तर ठरल्याप्रमाणे आला असतंस. आपल्या सेंड ऑफच्या दिवशी तूच वचन घेतलं होतंस पुढे होऊन दर 3 वर्षांनी यायचं म्हणून. सगळे दर 3 वर्षांनी येतात विशू, तू एकटा येत नाहीस. प्रत्येक वेळी मलाही यावंसं वाटायचं, अगदी माझी पावलं शाळेकडे वळायची. पण त्या दिवशी जे घडलेलं परत आठवायचं आणि शाळेकडे वळलेली पावलं परत माघारी फिरायची. त्या दिवशी जे घडलं ते घडायला नको होतं विशू, पण आपल्या माणसावर कोणी एवढं रागवतं का? बाय द वे तू इकडे कसा आणि तू त्या झाडाखाली काय करत होतास? मी तर ऐकलं की तू सरकारी अधिकारी आहेस आणि असं जमिनीवर एवढा डाऊन टू अर्थ. मधल्या काळात बरंच काही घडलं. गाव सोडलं, शहरात गेलो, खूप अभ्यास केला. तसंही माझ्या मनात दुसरं काहीच नव्हतं. गव्हर्नमेंट ऑफिसर झालो आणि त्यानंतर हॅलो साहेब तुमचा मर्डर होणार आहे. काय? ह्या बाडकावला आज सोडायचं नाही. चल लवकर. ओ असं आहे तर बापरे, मला भीती वाटते रे. म्हणजे ते गुंड अजून तुझ्या मागावर असणार विशू. तू एक काम कर, मला वाटतं तू ना आता जाऊ नकोस. तू 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 इथंच राहा आपल्या गावी. खरे तुझं, त्यांनी माझी सुपारी घेतली म्हणल्यानंतर ते माझा मर्डर केल्याशिवाय तर राहणार नाहीत. असं काय बोलतोस आता? मला ना थोडे दिवस इथे वेश बदलून राहावं लागेल. खरंय तुझं. ए थँक्स. थँक्स काय त्यात एवढं? ए अगं पण तू इथे काय करतेस? अरे ही आपली शाळा आहे आणि आपल्या शाळेत मी शिक्षिका आहे. शिक्षिका? काय ग पिया, आल्यापासून पाहतोय आपली शाळा खूप बदलली आहे. म्हणजे आपल्या वेळी किती मुलं होती ना, आणि आता बघ एवढे कमी का? खरं तर इथे शिक्षिका म्हणून राहण्याचं हेच एक कारण आहे. ज्या शाळेत आपण वाढलो, ज्या शाळेत आपण मोठे झालो, ज्या शाळेने आपल्याला घडवलं, विशू ही शाळा आज बंद पडायच्या मार्गावर आहे. म्हणजे ही शाळा पाडून इथे पॉश चकचकीत असं इंग्लिश मीडियम स्कूल बांधायचं इथल्या काही भिकारचोट पुढाऱ्यांचा प्लॅन आहे. पण मी पिया आहे, मी ते होऊ देणार नाही. काय चाललंय तुमचं? कशासाठी आलाय? कशाला काही बोलता एकमेकांना? जावा वर्गात जावा, जावा पटकन वर्गात जावा. दंगा नाही करायचा, जावा. काय झालं हसायला? हसतोस काय असा? काही नाही ग, आपले ते शाळेतले दिवस आठवले, आपली ती भांडणं. ए सांगितलं ना काळे, मुलं मुलींपेक्षा हुशार असतात. मुली गंड भोपळ्या असतात, गंड भोपळ्या. ए तू नको शिकू. मुलंच गंड भोपळे असतात, गंड भोपळी. मुली हुशार असतात. ए जा माकडे नाही, मापशा आणेस. माकडी नाही कुत्र्या, तुला थांब सांगतेस तुला बरोबर आता. ए कुत्र्या कोणाला म्हणलीस? कुत्र्या कोणाला म्हणलीस? मी कुत्रा ना तर तू म्हस, मोठ्या शिंगाची म्हस. म्हस? मी म्हस ना, मग तू रेडा रेडा. तुझ्या तर आता आजची कुच्ची खाऊ पोळ्या केलं ना. मला जो शिव्या दिल ना त्याच्या आईला. या विश्वासच्या बहिणीला शिवी द्यायची हिंमत कशी झाली रे तुझी? यश जीभ हातात धरून हसडून टाकीन. हे बघ विश्व्या, आपल्या दोघांचा काय बी संबंध नाही. आणि माझी जीभ सोडून द्यायच्या आधी तुझ्या दाढावरती राहतील का याचा विचार कर. 9वीत 2 वेळा नापासून 10वीत तुझ्यावर आली. म्हणजे तुझ्यापेक्षा 4 का होईना पावसाळ्यात जास्तच बघितले. एक न एक दिवस या विश्वासचा इंगा दाखवतोस तुला.
मी काय म्हणतोय, गृहपाठाच्या वयांमध्ये कुणी कुणी प्रश्न सोडवले नाहीत त्यांनी उभे राहा. आणि तू अभ्यास केला नाहीस, प्रियंका माने, या पुढे या. मी काय म्हणतोय, प्रसाद घ्या. नाही नाही नाही, आजचं आज करा. हा पुढे, हा पुढे, हा पुढे, परत. परत येता, हा पुढे, हा पुढे, हा पुढे. अहो, त्यांनी कालचा अभ्यास केला नाही ना, म्हणून मारतोय. तुम्हाला त्रास होतो? अहो, तुम्ही म्हणत असाल तर आजपासून मी त्यांना अजिबात मारत नाही. ही घ्या, टाकली छडी. जा, तुझ्या जागेवर जाऊन बस. जा, जागेवर जाऊन बस. जा, जा, जा. गेली माझी काळे बाई गेली, गेली माझी काळे बाई गेली. वर काली गाई गाई, वर बोलली काही बाई, देवी सारखी धावून आली आणि सोबत गोऱ्याला घेऊन गेली. आणि गेली माझी काळे बाई गेली, गेली माझी काळे बाई गेली. गेली माझी काळे बाई गेली, गेली माझी काळे बाई गेली. बाई, मी काय म्हणतोय, मला उद्याच्याला सुट्टी पाहिजे. पाहिजे तर मी परवा दिवशी येतो ना शाळेला. अहो, तुम्ही आजच सुट्टीवरून आलाय, आज शाळेत आलात तुम्ही. अहो बाई, तुम्ही म्हणताय की मला पटतंय सगळं, पण झालं काय, परवा दिवशी तुम्ही मला सुट्टी दिली होती ना, तर बायकोला घेऊन गेलो गावाला. तर गावाला गेल्यानंतर परत घरी येऊन बघतोय तर पोरग घरीच. माघारी घरी असतोवर त्यानं तोंडपार असं उंदरावानी केलं होतं. बिस्किट दिलं तरी बी नाही, दूध दिलं तरी बी नाही. मग गावाकडनं 4 मटणाचं रव आणलं होतं, ती दिलं तरी बी नाही. नुसतं एकच लावलंय, मला गावच्या भांडाऱ्यात जेवायचंय, मला गावाच्या भांडाऱ्यात जेवायचंय. आता मला तुम्ही सांगा की मी एक बाप आहे म्हटल्यावर त्याची इच्छा पूर्ण करायला पाहिजे का नको? त्याच्यामुळे बाई मला सुट्टी पाहिजे. गौरे, नेहमीच नाटक आहे तुमचं हे. मी काय म्हणतोय बाई, तुम्हाला मुलगा आहे? आहे हाय ना? तरी पण तुम्हाला बापाचं हृदय नाही समजायचं. अहो, पोराची इच्छा पूर्ण करायला मला पाहिजेच का नाही? त्यासाठी मी काय म्हणतोय, मला उद्या सुट्टी द्या. ठीक आहे, पण पुन्हा सुट्टी मिळणार नाही बरं. मॅडम, बाई तुम्ही लई थोर आहे, तुमचं पाहिजे. मॅडम काम आहे, मॅडम चला ते बाहेर संदेश झाले लावले तेवढं बघून घ्या. हा, ठीक आहे. चला चला मॅडम. बरं झालं बाईंनी सुट्टी दिली, नाहीतर बायको बोंबललीच असती. बरं झालं अजून माझं लग्न नाही झालं. लग्न झाल्यावर कळल. आणि पोरं झाल्यावर तर जास्तच कळलं. बाई, कोण हवंय तुम्हीच. म्हणजे तुम्ही मला नाही ओळखलं? या भागाचा, गावाचा, शाळेचा करता धरता मीच, तात्यासाहेब सरपोतदार. या शाळेत नवीन आलाय वाटतं. नाव काय म्हणालात तुमचं? काय मॅडम? काळे मॅडम. कारण आपलं कसं आहे, खटक्याव बोट, जाग्याव पलट.
तर कसा वाटला आजचा एपिसोड? मस्त आहे ना? आम्ही दोघे हिरो हिरो नसल्यावर एपिसोड मस्तच असणार. तर सर्वांनी पहिल्यांदा आपलं व्हायरल झोन प्रोडक्शन सबस्क्राईब करा आणि आमचे येणारे सगळे व्हिडिओज लाईक करा आणि आत्ता जो व्हिडिओ पडलाय तो सुद्धा लाईक करा. ओके. आणि येणारे सगळे व्हिडिओ शेअर करा. आणि आमचा अभिनय जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ऑफकोर्स माझा अभिनय तर तुम्हाला आवडणारच. तुझ्यापेक्षा भारी मी करतो. तुझ्यापेक्षा मस्त मी करते. मी करतो. मी करते मी करतो. मुस्काडी बघा.